नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज माऊली ऑर्गॅनिक नाशिक या टीम कडून सर्व शेतकऱ्यांचं स्वागत. आणि आज मी निवृत्ती शिंदे. हा व्हिडिओ ऑफिसमध्ये बसून काढण्याचं कारण असं तर प्रत्येक शेतकरी आमच्याकडं या नजरेने बघतोय का तुम्ही प्रचंड उत्पन्न काढून देत आहे, परंतु बाजारभाव हा अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. ज्या वेळेस आम्ही शेतकऱ्यांना व्हिजिट करतो त्यावेळेस शेतकऱ्यांचं जे दुःख आहे, तुम्ही माल तर भरपूर काढून दिला पण बाजारभाव काय. तर यासाठी माऊली ऑर्गॅनिकने प्रत्येक वेळेस एक वेगळी सिस्टम शेतकऱ्यांपर्यंत पुरवली आणि आमचा अनुभव जो आहे मार्केटचा पूर्ण तो आम्ही तुमच्यापर्यंत आता साजरा करणार आहे. आता जो येणारा हंगाम आहे 2026चा, आता सध्या चालू आहे मार्च महिना, टेम्परेचर वाढत आहे मित्रांनो, होळी झालेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून पुढे पीक कोणतं लावलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि बाजारभाव त्याला भेटला पाहिजे यासाठी सगळ्यात महत्वाचं जुळणं गरजेचं आहे. जर तुम्ही माल लावताय आणि त्याला बाजारभाव नाही भेटली तर नक्कीच शेतकरी तिथं कॉलॅप्स होतो आणि नेक्स्ट इयर त्याचं उत्पन्न किंवा त्याचं तो पीक सोडून दुसऱ्या पिकाकडे वळतो. त्यासाठी पीक पण साजेसं आणि शेतकऱ्याला परवडेबल खूप सारा पैसा करणारे पिकं कोणते आहेत त्याबद्दल एक वेगवेगळ्या व्हिडिओ आम्ही बनवतोय. एक व्हिडिओ साधारणतः फळ वर्गातला बनवू, वेल वर्गातला बनवू, त्यानंतर भाजीपाला वर्गातला बनवू, त्यानंतर डाळी साळी ज्या ज्या देतात मूग वगैरे त्या पिकातला बनवू. पण सर्वप्रथम सगळ्यात जास्त पैसे देणारं जे पीक आहे त्यापासून आपण सुरुवात होऊ. त्यातलं आता येणारं जे पीक आहे, समजा आपण लावणार आहे ते पीक साधारणतः एप्रिल महिन्यात लागवड करणं किंवा मे महिन्यात लागवड करणारं पीक आहे. त्याबद्दल सर्वप्रथम बोलून त्याचे पैसे किती प्रचंड होऊ शकतात याच्याबद्दल पण आपण सविस्तर माहिती घेऊ. मित्रांनो, काय होतंय तर शेतकरी माल तर भरपूर लावतात पण पैसा न झाल्यामुळं अतिशय व्यस्त होऊन जातात. त्यासाठी आम्ही ज्या हा व्हिडिओ काढतोय त्याला पहिला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा. तर याचा फायदा तुम्हाला काय होईल, प्रत्येक पिकात जी माहिती पाहिजे एकदम प्रॉपर माहिती घ्यायच्या तरच पैसे होतात, तर ती माहिती तुमच्यापर्यंत ही मिळेल तुम्हाला. मित्रांनो, आज सर्वात पहिलं पीक आपण घेतोय वांगी. तर वांगी पिकामध्ये कोणतं वाण लावलं पाहिजे किंवा वांगी पिकामध्ये कोणती व्हरायटी लावली पाहिजे. आपल्याला बंगाळ वांग लावलं पाहिजे, छोट्या सेगमेंट मधलं गोल वांग, त्यात वेगवेगळे कलर ते लावले पाहिजे. त्यानंतर साधारणतः तुम्ही मोठ्या सेगमेंट मध्ये भरीत वांग ज्यामध्ये ब्लॅक व्हरायटी येतात, सफेद व्हरायटी येतात, अनेक व्हरायटी कलर म्हणजे कलर प्रमाण वेगवेगळ्या एरियात वेगवेगळ्या प्रमाणात चालतात. पूर्ण महाराष्ट्रभर ज्यावेळेस आम्ही फिरत असतो त्यावेळेस आम्हाला ते वेगवेगळ्या व्हरायटी दिसल्या आणि त्याची मार्केट रेट मिळाली. परंतु सगळ्यात चांगले रेट जे मिळणारा वेळ आहे तो आहे एप्रिल लागवड, मे लागवड आणि जून लागवड. ह्या काळात जे बी वांग्याची लागवड होते त्या शेतकऱ्यांना प्रचंड पैसा होतो. आता त्या काळात कोणतं पीक कसं लावलं पाहिजे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही बारटोक सेगमेंट मध्ये येतात मोठं वांग, त्यात भरताचं येतं जळगाव वांग, त्यात अजून 2-3 प्रकार येतात गॅलन वगैरे. तर मित्रांनो, ही जी वांगी याच्यासाठी जर तुम्ही खाली रूटवर जर ते वांग केलं, मागे पण टोमॅटो आमचा एक व्हिडिओ आलेला आहे का ग्राफ्टिंगवर का लावावं टोमॅटो, तसं ग्राफ्टिंगवर वांग का लावावं. मित्रांनो, वांग याच्यासाठी ग्राफ्टिंगवर लावावं कारण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे येणार पावसाळ्यातील डम्पिंग. कारण त्या काळात शेतकरी पावसात सुद्धा आपलं फर्टिगेशन करत असतो आणि त्या काळात डम्पिंग येण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि फलधारणा फार कमी होते. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला ह्या व्हरायट्यांसाठी नक्कीच तुम्ही कलम पद्धतीने जा, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या व्हरायट्या तुम्हाला इतक्या प्रचंड बाजार देत आहे. मागील वर्षी आमच्याकडं प्रत्येक प्रकारच्या ह्या सेगमेंट मधली वांगी लागवड झालेली होती. साधारणतः आमच्याकडे जे शेतकरी होते त्यामध्ये जुलै आणि जून मध्ये रेट वाढायला चांगली सुरुवात होते आणि जुलै एंडला मित्रांनो असा प्रचंड रेट असतो या वांग्याला का 1800 ते 2200 रुपये कॅरेट मागल्या वर्षीचे रेट आमच्या शेतकऱ्यांना मिळाले आणि प्रचंड असे पैसे झालेले. त्यामुळं जरी कॉम्पिटिशन वाढलं तरी वांग्याला फळ लावणं, वांगे टिकवणं हे काही सोपं नाही. त्यासाठी तुम्ही ज्यांच्या निखाऱ्याच्या जमिनी, ज्यांच्याकडे पावसाचं पर्जन्यमान मीडियम आहे, त्या शेतकऱ्यांचं विशेष वांग हे ह्या महिन्याला दिलेल्या डेट प्रमाणे म्हणजे तारखेवाईज तुम्हाला तारखा पाहिजे का योग्य तारीख कोणती लागवडीची ह्या पण आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती याच्या मार्फत या व्हिडिओ मार्फत पुरवणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त
हे झालं तुम्हाला ग्राफ्टिंगचं. कोणतं वांग? जे मोठं सेगमेंट आहे त्याच्यासाठी. आणि दुसरं म्हणजे आता छोटं वांग विभाग, ज्याच्यात मेघना टाईप किंवा आपले काटेरी महाराष्ट्रीयन जे आपण म्हणूया देसी वांग, त्या टाईप मध्ये येतं. त्यानंतर साधारणतः देशी रवैया, जे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात चालतो, ते वांग, यांना हा प्रचंड रेट ह्या काळात मिळतो. तर ही वांगी तुम्ही साधारण पण लावू शकता जिथं निचऱ्याचं वावर आहे तिथं. जर तुम्हाला याचं अजून उत्पन्न घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे पण ग्राफ्टिंग करू शकता. याचं पण उत्पन्न तुम्हाला चांगलं येऊ शकतं. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे ते आहे तुम्ही बंगाळ वांग. नाशिकमध्ये आम्ही बंगाळ वांग म्हणजे लांब, जे ब्लॅक सेगमेंट मध्ये येतं, सफेद सेगमेंट मध्ये होतं, काही बोटावानी लांब येतात. हे सगळे प्रकार याच्यात येतात, ज्याचे बरेचसे प्रकार आहे. आणि ते बऱ्यापैकी हॉटेलमध्ये घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात गृहिणी घरात भाजीपाला म्हणून उपयोगात आणतात. हे बंगाळाचे वांग हे मार्केटमध्ये लागवडीनंतर प्रचंड माल देतो. मागल्या वर्षी आमच्याकडे जे शेतकरी, त्यांचे व्हिडिओ पण आम्ही आमच्या फेसबुक, युट्यूबला टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. प्रचंड असा माल देतात. त्याचं पण बियाण्याची माहिती आम्ही तुम्हाला आमच्या जे प्रतिनिधी ते तुम्हाला पुरवतील. मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं का सांगतोय आम्ही, तर शेतकरी वारंवार माल लावतात आणि त्याचे पैसे होत नाही. आज बघा, आपल्याला सगळ्यात महत्वाचा पैसा झाला पाहिजे. वांग्याच्या उत्पन्नानं प्रचंड असा पैसा आम्ही पाहिलेला आहे. तर सर्वप्रथम आम्ही त्याला आमच्या शिरसावर ठेवलेले आहे ह्या वातावरणात. कोणत्या? येणाऱ्या उष्णतेनंतर पावसाळी वातावरणात याचा प्रचंड बाजार राहील. त्यामुळं हे वांग लावणं गरजेचं आहे. आता याची पूर्वतयारी काय केली पाहिजे शेतकरी मित्रांनो? सर्वप्रथम तुम्ही जमीन जी आहे, जर तुम्ही मार्च मध्ये चांगली नांगरणी वखरणी तयार करून, जमिनीची मशागत चांगली करून, भरपूर प्रमाणे शेणखत टाकून जर तुम्ही तयार केलं, जमिनीत शेण टाकताना हे कच्चं शेण जमिनीत फेका, त्याला तापू द्या, मस्त तयार होऊ द्या. त्यानंतर बेड पाडा किंवा वाळलेले शेणखत टाका, एकदम जबरदस्त रिझल्ट येतात. हे दोन प्रकारचे शेण टाका आणि बेड पाडून घ्या. बेड पाडल्यानंतर तुम्हाला ही लागवड करायची आहे. साधारणतः लागवड ही आम्ही कशी करावी ही थोडी माहिती देतो तुम्हाला. लागवड ही ट्रॅक्टरच्या पद्धतीने आम्ही लागवड करतो नाशिक जिल्ह्यात. त्याचे फायदे काय होतात? तर येणाऱ्या पावसामुळे जे शेतकऱ्यांना त्रास होतात स्प्रेइंगचे, कारण स्प्रिंग मोठ्या प्रमाणात थोडं वाढतं पावसाळा असल्यामुळे, तर त्याच्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टरच्या रूपात तुम्हाला लावायला, अन्यथा तुमचं अंतर जे आहे तुम्हाला दूर करावं लागेल. 6 फुटाची सरी घ्यावं लागणार आहे. मधलं अंतर 6 फूट राहणार आहे चालायचं, आणि बेडचा साधारणतः 3 फूट. या पद्धतीने जर तुम्ही बेड केला, 2.5 ते 3 फुटाचा बेड, त्याच्यावर 2 नळ्या टाकून सिंगल लाईन लागवड करावी. आणि त्यानंतर त्याचं उत्पन्न जे येईल ते प्रचंड येईल आणि त्याचे पैसे जे होणार आहे ते प्रचंड होईल. लागवड करताना दक्षिण उत्तर लागवड करावी, दोन्ही बाजूचं त्यांना ऊन मिळेल. कारण पावसाळ्यात ढग मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे फुलधारणा हा मोठा प्रॉब्लेम येतो. त्याचबरोबर फुलधारणेबरोबरच फुलगळ पण मोठ्या प्रमाणात हा प्रॉब्लेम येतो. पण हे अंतर जास्त असल्यामुळं तिथं शेतकऱ्यांना औषधाच्या वापरापेक्षा वातावरणाचा, लागवडीचा फायदा होतो. त्यानंतर पुढलं जे येणार आहे याच्यावर काय रोग येतात, हे सगळ्यात महत्वाचं प्रॉब्लेम. यात सगळ्यात मोठा जो रोग येतो तो मर रोग सुरू होतो पावसाळ्यात. त्यामुळे आपलं कधी प्लॉट कोलॅप्स होऊ शकतो. त्याच्यासाठी मर रोगाचा उपाययोजना सर्वप्रथम तुम्ही केल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही तुम्हाला दिलेले रूट स्टॉक, म्हणजे रूट जे आहे, तुम्ही क्राफ्टिंग रूटवरच जा, त्याच्यासाठी त्याचा फायदा सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर ड्रीप, तुमच्या झाड लावणीपासून दूर राहा असावं, म्हणजे पाणी देताना डायरेक्ट बुडावर पाणी जाणार नाही, यासाठी त्या पद्धतीने तुम्ही लागवड करावी. त्यानंतर सेकंड, येणारे जे रोग आहे आता पुढे येणारे मर रोगानंतर याच्यात आळाईचा मोठा प्रादुर्भाव होतो. त्यात शेंडा आळा येते, फळ आळा येते, खोड आळा येते, त्यानंतर नाग आळा येते. याचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे याचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही माऊली ऑर्गॅनिक टीमशी तुम्ही जोडू शकता. योग्य नियंत्रण मिळून जाईल, तुम्हाला मोठा फायदा होईल. त्यानंतर येणारे रोग जे आहे, त्याच्यानंतर येणारा रोग जे आहे ते फंगजी याच्यावर येतात, पण पाऊस खूप वाढला तर येतात, नाहीतर याचं प्रमाण थोडं कमी असतं. पण पावसाळ्यात करपा हा रोग प्रचंड त्रास देतो. याच्यासाठी तुम्हाला उपाययोजना करणं गरजेचं आहे. बोरी येते, याच्यावर डाऊनी येतो, याच्यावर हे फंगस जे आहे मोठ्या प्रमाणात दिसतात आपल्याला, ते आपल्याला कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर येणारे जे रोगी, ज्याला व्हायरस मध्ये येणारे रोगी, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सफेद माशी ही मोठ्या प्रमाणात त्याच्यावर असते. हिचं कंट्रोल करणं फार मोठं आहे, कारण तिचं पान फार मोठे आहे. त्यानंतर सगळ्यात घातक असा रोग आलेला आहे जो बऱ्याच वर्षापासून वांग्याला त्रास देतो, तो म्हणजे लालकुळी. लालकुळी तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहावं लागणार आहे. पानाच्या पाठीमागून स्प्रे घ्यावा लागणार आहे, त्याचे फायदे तुम्हाला दिसणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागल्या काही वेळापूर्वी मी बोललेलो आहे, पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे
फळं कमी लागतात, फुलं गळतात, यासाठी माऊली एकदम योग्य ट्रीटमेंट आहे मित्रांनो. नक्कीच ती तुम्ही फॉलो करा. हे तुम्हाला सांगण्याचं कारण एकच, काय येणाऱ्या हंगामामध्ये जे जे शेतकरी वांगी लावतील, नक्कीच ते आम्हाला कायमस्वरूपी विश्वासात घेऊन तुमच्या लक्षात येईल का तुम्हाला पैसे होतील. आणि पैसा सगळ्यात महत्वाचा, पैसा झाला तर शेतकरी टिकेल. त्यासाठी हा व्हिडिओ फेज 1 मध्ये आलेला आहे. आता सेकंड जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्कीच दुसऱ्या मालासाठी आम्ही काढणार आहोत, तो तुम्ही बघा आणि त्याचा पण फायदा तुम्हाला मिळेल. धन्यवाद.